गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. कुठे मित्रांनो खाऊन घेऊन झोपायले व्हिडिओ साठी. तसं काय नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो. चला आता नाश्ता वगैरे झालेला आहे बघा. आता नाश्ता झालेला आहे, आपला पण राहिला आहे आणि आता तिघ जण तर झोपलेले आहेत. आज आहे शनिवार आणि सगळ्याला सुट्ट्याच आहेत बघा. शनिवारवर आम्हाला 2 दिवस सुट्टी असते, तर तुम्हाला आजचा आपला फुल व्हिडिओ बघायला भेटेल. आज खूप मजा येणार मित्रांनो. आज पूर्ण जण रूमवर आहेत. आज कुठंच कोणी गेलेलं नाही बाहेर वगैरे, तर सगळे रूमवरतीच आहेत. तर चला तर चला आता माझा ब्रश पण राहिला करायचा, ब्रश करू. चला हे बघ बॉडीची कंडिशन बघायला. चला सकाळी सकाळी मित्रांनो कंडिशन चेक करत आहे. आरसा बघा आमचा केवढा. आमचा पहिला आरसा बघितला नाही तुम्ही. पहिला आरसा आमचा काही पडून फुटलाय. हे बघा हे कसे झोपलेत. चला आता ब्रश करू, नाश्त्यात बघू काहीतरी. नाश्त्याला काय टाकलं रे? टाकलेले नाश्त्याला परत केळी पण आहे आपल्याकडे. शेक बनवू एक बेस्ट. नाही चालू आहे. चला मित्रांनो आपण आता शेक बनवून घेऊया. आपण 50 ग्राम ओट्स, 50 ग्राम ओट्स टाकलेले. थोडा आधी दूध टाकून घेऊ. त्याच्यामध्ये टाकू आपण आता 200 ग्राम बनाना. आपला शेक पिणं झालेला आहे. सगळं संपलं बघा, डायरेक्ट गायब केला. तर मित्रांनो आता असा विषय झालाय. म्हणजे आंघोळ करू लागला, तर आम्ही काय केलं, त्या मरला पाठवलं मध्ये. तिचे कपडे काढले, लगेच मेतरला ढकललं मध्ये. तर मित्रांनो आमची आंघोळी होऊन आता आम्ही चहा पेलो. आता किती वाजले बघ रे? दुपारचे 3 वाजला. दुपारचे 1:30 वाजले बघा. चहा काय झालाय? मस्त एकच नंबर. मित्रांनो आता मी चाललोय मी डीमार्ट मध्ये. त्याला काहीतरी सामान घ्यायचंय, मला पण घ्यायचंय. कुठे कोण? मित्रांनो आम्ही डीमार्ट मधून सामान घेऊन आलेलो, तर आम्हाला लागणारी वस्तू आहे. मी तर दाखव बरं काय काय आणलंय आपण डीमार्ट मधून. तर इकडे तुम्हाला दाखवतो काय काय आणलं. इकडे एवढं सामान आणलेलं आहे आम्ही डीमार्ट मधून. सांग बरं मी तर काय काय. हे बघा हे टिश्यू आणलेत आम्ही टॉयलेटसाठी. हे राहुलचा डबा आहे. ते डबा आणला मी आपले भूक लागली कधी. हे ज्यूस करण्यासाठी. इलायची दुधामध्ये टाकायला. आता ब्रेड खायची. हे शेंगदाणे खिचडीसाठी. हे साखर चहा पाण्यासाठी. हे भांडी धुवायला आणले. तेल संपलं होतं, तेल आणले. आता हे दूध गरम करायचं. 1 लिटरचं दुधाचा पुडा आणलाय आणि त्यासोबत आता ब्रेड खायचे आम्हाला. बिल दाखव किती झालं आपलं. दिलं 2 आहे ना आपल्याला. 10 आयटम तिथं मोजण्यासाठी 2 बिलं करू. 2 बिल कुठे? किती रुपये बघा एवढं बिल झालं याचं. आणि तिकडे याचं 593. इकडे झाले 593. 600 612 1300 एवढं बिल झालेलं मित्रांनो आमच्या सामानाचं. अशी महागाई झालेली आहे आणि प्लस शेतकऱ्याला काही महाग नाही. शेतकऱ्याची ठासून मारायला तुम्ही. करा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. आमची जिरली. तर मित्रांनो आता मी चाललोय जिमला. मी निकेत आणि म्हणून आम्ही तिघं जिमला चाललोय. आता 7 वाजले. आज रोज आम्हाला उशीर होतोय, पण आज सुट्टी होतो म्हणून लवकर जाऊन येतो जिमला.
आमच्या गावाकडचे पोरं पण येणार रूमवर म्हणून जरा लवकर जाऊन लवकर येतो. तर चला तुम्हाला मी जिमवरून आल्यावर भेटतो. तर मित्रांनो आता आम्ही जिमवरून आलेलो आहे. तुम्हाला म्हणलं होतं ना आपल्या गावाकडून एक माणूस येणार आहे तर ते गावाकडं नाही ते इथंच आहे. कुठं आहे तू राहायला? दिघीला राहायला आहे ते आला आज शनिवार होता उद्या त्याला सुट्टी आहे रविवारची त्याच्यामुळे ते आलेलं आमच्याकडे भेटायला आम्हाला खास. आणि आता आम्ही करतो इथं निघे टाकते आपली डाळ तुरीची. तर राईस ऑलरेडी झालेला आहे. तर आता ते खातो आम्ही आणि झोपतो. तर आता तुम्हाला भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट. उद्याचा ब्लॉग आहे त्या माझ्यासोबत पण दिवसभर.